हॅलो फ्रेंड्स, विदर्भातून डेली लाईफ विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे. आमच्या पोर्चमध्ये आणि अंगणामध्ये ज्या कुंड्यांमध्ये झाडं ठेवलेले आहेत, तर ते तुम्हाला आज बघायला मिळणार आहे. तर हे बघा, आमच्या पोर्चमध्ये हे एक लाकडी स्टँड आहे आणि त्यात हे जे झाडं दिसून राहिले आहे, तर ते आहे ॲग्लोनिमाचे. आणि ह्या स्टँडवर मी एकाच टाईपचे झाडं ठेवलेले आहेत. हे बघा किती बुशी झालेलं झाड आहेत. मी एक रोप आणलेलं होतं नर्सरीमधून आणि त्याचे मी खूप झाडं केलेले आहेत. आणि हे आहे सिरेमिक पॉटमध्ये मनी प्लॅन्टचं लावलेलं आहे. आणि बाजूला बघा, हे जे दिसत आहे ते पर्पल हार्ट म्हणून आहे. आणि हे आहे अरेलियाचं. याला मी बोन्साय लूक द्यायचा प्रयत्न करत आहे. आणि हे माझ्याकडे शोपीस होते, तर ते मी इथे ठेवून दिलेले आहे. आणि हे ट्रे गार्डन केलेलं आहे एक, त्यामध्ये मी युफोर्बियाचं लावलेलं आहे. बाजूला बलून पण तुम्हाला दिसत असेल. आणि या पॉटमध्ये आहे, हे बोन्साय पॉट आहे. यात पण मी हे छोट्या माझ्याकडे ज्या खेळण्या आहेत मुलांच्या, तर त्या मी या झाडांमध्ये ठेवून देते. आणि हे फायकसचं झाड आहे आणि हे माझ्या लक्षात नाही येत आहे हे कोणतं, म्हणजे नाव काय या झाडाचं हे मला माहिती नाही आहे. आणि हे अशा प्रकारचं स्टँडमध्ये हे झाडं ठेवलेले आहेत. आणि हे पण मनी प्लॅन्टचंच आहे. आणि ही ॲग्लोनिमाचीच व्हेरायटी आहे. हे रेड कलरचं जे दिसत आहे ते ॲग्लोनिमाचंच आहे. आणि याची पानं पहा किती सुंदर दिसून राहिले आहे. आणि हे अरेलियाचं आहे. हे बोन्साय केलेलं आहे अरेलियाचं. खाली बुद्धाची मूर्ती ठेवलेली आहे. हे पर्पल हार्टचे आहे. आणि एक भिंतीला मी एक असं जाळीचं स्टँड करून घेतलेलं आहे. आणि त्यावर त्या हुक असलेल्या कुंड्या येतात, तर त्या कुंड्या या जाळीला लावलेल्या आहेत. हे बघा, या टाईपचं हुक येतात ह्या कुंड्यांना आणि या जाळीला अशा लावलेल्या आहे. आणि हे खाली जे आहे ते जीजी प्लांट आहे. आणि हे जे दिसून राहिले आहेत हे आहे पेंडनन्स. आणि हे पेंडनन्स असं आहे की त्याला म्हणजे सावलीची वगैरे काही अशी गरज नसते. उन्हात असलं तरी ते झाड होतं, म्हणजे बिना मेंटेनन्सचं झाड आहे. आणि हे जे दिसत आहे ते सगळे क्रोटनचे आहे. तर ही रो बघा किती छान दिसून राहिलेली आहे. आणि हे जे आहेत हे ॲग्लोनिमा आहे. त्या ॲग्लोनिमाच्या माझ्याकडे तुम्हाला सांगितलं मी की माझ्याकडे 8 ते 10 व्हेरायटी आहे. तर त्यातलं आता ही तिसरी व्हेरायटी आहे. रेड आत्ताच बघितलं आहे आपण. आणि हे ॲग्लोनिमाचीच आहे. आणि थोडं प्रकार याच्यात ग्रीनमध्येच आहे, पण थोडे प्रकार वेगळे आहेत. ही पूर्ण लाईन मी एक ॲग्लोनिमाचीच केलेली आहे. आणि हे पण ॲग्लोनिमाचं आहे, पण हे वेगळं आहे. हे बघा, अशा टाईप एक पूर्ण सारखे झाडं लावले की ते दिसायला पण खूप छान दिसतात. आणि हे जे आहेत हे फायकसचं आहे. याला मी बोन्साय लूक देणार आहे. तर आणि हे पण ॲग्लोनिमाचं आहे. आणि ही या कुंडीमध्ये मी एक कमान केलेली आहे आणि त्यावर मनी प्लांटचा वेल चढवणार आहे. हे मशरूम मी घरीच केलेला आहे. आणि हा वेल त्यावर चढवणार आहे. आणि खाली जे दिसत आहे हे फॉक्सटेल आहे.
हे पण मी आपलं पाण्याची बॉटल डिस्पोजल असते ना, तर त्या पाण्याच्या बॉटलमधून ही चक्री तयार केलेली आहे. आणि हे आहे सिंगोनियम. सिंगोनियमच्या माझ्याकडे 5 ते 6 प्रकारचे झाडं असेल. हे बघा, हे पण क्रोटनमध्ये 2-3 व्हेरायटी आहेत. आणि हे बघा, हे शेडिंगचं आहे. आणि हे जे आहे तर ते म्हणजे प्लेन ग्रीन कलरचं आहे. तर 2 झाडं मी एकाच याच्यामध्ये लावलेले आहे. हे पण छान बुशी झालेलं आहेत. आणि याला पण जास्त खूप केअर घ्यायची गरज नाही आहे. हे उन्हामध्ये पण चालतं. याला म्हणजे दिवसभराची ऊन लागली तरी काही हरकत नाही. आणि माझ्याकडे उन्हामध्येच हे क्रोटनचे हे उन्हामध्येच झाडं आहेत. बघा किती बुशी झालेले आहेत पूर्ण. हे पण क्रोटनचंच आहे. आणि याच्या फांद्या पण लागतात. मी याची पूर्ण फांद्या करूनच 5-6 झाडं तयार केलेले आहेत. तर नेक्स्ट त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार ते झाडं. आणि आता बघत आहात तुम्ही हे ॲग्लोनिमाची हे 4थी व्हेरायटी. हे बघा, याला म्हणतात लिपस्टिक ॲग्लोनिमा. तर हे बघा किती सारे रोप तयार केलेले आहे. हे पण मी नर्सरीमधून 2 आणले होते आणि त्या 2 मधले मी 10 ते 12 कुंड्या जवळपास केलेल्या आहे. आणि इतक्या बुशी झालेल्या आहेत त्या. हे बघा, ही व्हेरायटी वेगळीच आहेत. याला नाव आहे काहीतरी, पण मला हे पूर्ण ॲग्लोनिमाचे तेवढे खूप असं नावं माहिती नाही आहे. पण आता हे एक माहिती आहे की हे लिपस्टिक ॲग्लोनिमा म्हणतात त्याला. पण जवळपास म्हणजे एकाच टाईपचे झाडं दिसतात. हे बघा, काहींचे डार्क शेड, काहींचे लाईट शेड. आणि हे वाळलेली पानं असतात तर ती म्हणजे नेहमी तोडून टाकावीत, नाहीतर झाड हे फंगस लागायची याला भीती राहते. म्हणून ही बघा, ही रो इतकी छान दिसत आहे. आणि हे आहे माझ्याकडे याला म्हणतात सिंगोनियम. हे पण ग्रीन कलरमध्ये आहे. आणि हे बघा, हे सिंगोनियाचे म्हटलं तुम्हाला किती व्हेरायटी आहे. तर हे बघा, हे व्हाईटमध्ये आहे आणि हे थोडं शेडिंगमध्ये आहे. याला पण थोडंसं शेडिंग आहे ग्रीन कलरचं. आणि हे वेगळंच आहेत. हे 4 ते 5 प्रकारचे सिंगोनियम आहे. हे पूर्ण ग्रीन कलरचं आहे. आणि मला एकाच टाईप म्हणजे एका रोमध्ये 4 ते 5 झाडं सारखे लावायची सवय आहे. त्याच्यामुळे दिसायला पण चांगलं दिसतं. नाही तर मग एक वेगळं, एक वेगळं तर ते दिसायला बरं दिसत नाही. म्हणून मी सिंगोनियमची एक लाईन केलेली आहे पूर्ण. हे बघा, आता तुम्ही खाली लिपस्टिक ॲग्लोनिमा आहे आणि वरती सिंगोनियम आहे. तर ही बघायला पण आपल्या डोळ्यांना पण छान दिसलं पाहिजे. आपण घरात डब्यांची मांडणी जशी करतो तसं झाडांचं पण असते, तसंच झाडांची मांडणी करायची. नाहीतर मग एक झाड वेगळं, एक झाड वेगळं तर ते दिसायला चांगलं दिसत नाही. तर मी ॲग्लोनिमाची झाडं बघा आणि सिंगोनियमची झाडं बघा. तसंच हे फॉक्सटेल जे आहेत, तर ह्या 6 मी कुंड्या मध्ये फॉक्सटेल लावलेलं आहे. आणि फॉक्सटेल पण बघा किती बुशी झालेल्या आहेत. आणि ही भिंत आहे. ह्या भिंतीच्या पलीकडे माझं गार्डन आहे. आणि इकडे आमचं पोर्च आणि अंगणातला लूक म्हणजे अंगणामध्ये ठेवलेले आहे झाडं. ते तुम्हाला जे दाखवित आहे आत्ता, तर ते अंगणामध्ये ठेवलेले आहेत. आणि हे बघा, माझ्याकडे हे जे दिसून आले आहेत तुम्हाला, हे पूर्ण फॉक्सटेल लावलेले आहेत. आणि फॉक्सटेल बघा किती बुशी झालेले आहेत. हे पूर्ण उन्हामध्येच आहे आणि याला दिवसभराची ऊन आवश्यक आहे. आणि डेकोरेटिव्ह म्हणून याला मी फुलपाखरं असेच वर
म्हणजे लावून दिलेले आहेत, तर दिसायला छान दिसतात ते. आणि हे आहे माझ्याकडे ॲडेनियम. तर ॲडेनियमचे खूप प्रकार आहेत आणि आता मला रिपोर्ट करायचं आहे. पण आता मी फेब्रुवारी महिन्यामध्ये हे पूर्ण रिपोर्ट करेल आणि मग त्यानंतर मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवेल मी त्याचा. आणि हे आमच्याकडे छोट्या खेळण्या आहे बाळाच्या, तर त्या मी इथे लटकवून दिलेल्या आहे. आणि हे छोटंसं रोप आहे ॲडेनियमचंच. पण हे ॲडेनियम माझ्याकडे हे आहे एकाच कलरचे आहे आणि दुसरे वेगवेगळ्या कलरचे आहेत, तर ते तुम्हाला मी नंतरच्या याच्यामध्ये ते दाखवेलच मी. हे सर्व मला रिपोर्ट करायचे आहे, तर आता फरवरी महिन्यामध्ये मी हे करेल, याचं काम करेल. हे झेड प्लांट आहे, याला बोन्साय केलेला आहे. हे टिकोनिमा आहे, याला पर्पल कलरचं फूल येतं. आणि हे आहेत ॲडेनियम. तर अशा प्रकारचं माझं पोर्चमधले आणि समोरच्या अंगणातले मी तुम्हाला झाडं दाखवले आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.